रामकृष्ण हरी विकास लवांडेंनी एका व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये त्यांच्या 25 प्रश्नांना उत्तर द्याल की नाही अशा तऱ्हेचं आवाहन मला केलेलं आहे. खरं म्हणजे त्यांचे 25 प्रश्न कोणते हे काही मला माहीत नाही आहे, पण लातूरचे पत्रकार सचिन पाटील यांनी एका व्हिडिओमध्ये 20 प्रश्न विचारलेले होते. त्याची मी उत्तरं देऊ शकतो. वास्तविक हे प्रश्न विकास लवांडे यांनी त्या वारकरी संप्रदायाच्या 20 महात्म्यांना विचारलेले आहेत. त्याच्यामुळे या 20 प्रश्नाची उत्तरं त्यांनीच दिली पाहिजे होती, पण ते देत नाहीत. त्याने अजूनपर्यंत एकानेही आपलं तोंड उघडलेलं नाही आहे. कदाचित त्यांच्या दृष्टीने विकास लवांडे हे अनधिकारी उत्तर आणि वाद करण्याच्या अयोग्य, काही किंमत न देण्यायोग्य असं त्यांनी मानलेलं असेल आणि म्हणून ते उत्तर देत नाही. खरं सांगायचं झालं तर श्रेष्ठ अधिकारी वारकरी संप्रदायाचे अधिकारी मंडळी वादाच्या भोवऱ्यात सापडत नाहीत. कारण वादाच्या भोवऱ्यात गेलं की लोक आपणालाच सल्ला द्यायला लागतात की तुम्ही कशाला या भानगडीत पडले, तुम्ही बोलायलाच नाही पाहिजे होतं. त्याच्यानंतर विरोधी पक्षाची मंडळी ट्रोलही करतात, म्हणजे खिल्लीही उडवतात ना. तेव्हा आपला आत्मसन्मान सांभाळण्यासाठी मौन धरणं हे श्रेष्ठ गोष्ट आहे. बोलणारी मंडळी बोलणारच. रामाला देखील परीठ बोलला होता की नाही अशा तऱ्हेने ही मंडळी सांगतील. पण विकास लवांडेंना मी हलक्यामध्ये घ्यायला तयार नाही आहे. कारण त्याच्याबरोबर एक नास्तिक आणि सेक्युलर आणखी इतर एक वाद्यांचा कंपू आहे. आणि ह्या कंपूचं काम तरुण वारकऱ्यांना या ना त्या कारणाने भ्रमित करणं, वारकरी संप्रदायामध्ये भेद करणं, वारकरी संप्रदायाला सनातन हिंदू धर्मापासून वेगळं पाडणं हे त्यांचं कुभांड आहे. त्यामुळे त्यांच्याशी काय बोलायचं ते तसेच बोलणार. या हेतून ही मंडळी मौन धरतायत. पण मला हे सहन होत नाही आहे आणि मी यांना हलक्यात घ्यायला तयार नाही. म्हणून यांनी विकास लवांडे यांनी आम्हाला जे काय आवाहन केलेलं आहे कॉमेंटमध्ये
की माझ्या 25 प्रश्नाची उत्तरं द्या. हे 25 प्रश्न मला काही मिळालेले नाही, 20 प्रश्न आहेत, त्याची क्रमवार मी उत्तरं देतो. ज्ञानोबा तुकोबापेक्षा पहिला प्रश्न आहे, ज्ञानोबा तुकोबापेक्षा मनु श्रेष्ठ होता असे जाहीर विधान करणाऱ्या संभाजी भिडेंचा तुम्ही निषेध केला होता का किंवा करणार का? याचा आमच्यातर्फे उत्तर हेच आहे की जर शरद पवारांनी काय विधान केलं तर त्याचा तुम्ही निषेध केला का? नाही केला तर का नाही केला? त्याचं उत्तर हे आहे की ते आमच्या पक्षाचे आहेत. बरोबर आहे ना? मी तीच गोष्ट सांगतो आहे. याच्याविषयी एक स्वतंत्र व्हिडिओ मी केलेला आहे. संभाजी भिडे यांनी हिंदू धर्मासाठी मोठं कार्य केलेलं आहे. तरुणांना गड किल्ले आणि शिवरायाविषयी तरुणांमध्ये जागृती केलेली आहे आणि 1,00,000-1.5 लाख धारकऱ्यांची फौज हिंदू धर्माच्या रक्षणासाठी उभी केलेली आहे. अशा सनातन हिंदू धर्माच्या कार्यासाठी उभे टाकलेल्या संभाजी भिडे गुरुजी या वयोवृद्ध पूजनीय माणसाची मी निषेध म्हणजे निंदा का करावी? करणार नाही. हे जर त्यांचं मत असेल की ज्ञानोबा तुकोबापेक्षा मनु श्रेष्ठ होता तर ते त्यांचं मत आहे, ते त्यांचं मत असेल. मी निषेध त्याचा का करावा? कारण त्यांचं एकंदर कार्य पाहिलं तर ते हिंदू धर्मासाठी पूरक आहे, सनातन हिंदू धर्मासाठी पूरक आहेत. ते काय सेक्युलर नाही आहेत, ते काय नास्तिक नाही आहेत. तेव्हा त्यांचा आम्ही निषेध काय करणार नाही. मनूच्या बाबत सांगायचं झालं तर मनुस्मृती किंवा इतर जे पवित्र ग्रंथ आहेत हे सगळे ग्रंथ आमच्या हिंदू धर्माचे ग्रंथ आहेत आणि त्याच्याविषयी काही त्रुटी असतील तर त्या त्रुटी आम्ही बाजूला ठेवायला तयार आहोत. तशा तऱ्हेने सगळ्याच धर्मामध्ये अशा तऱ्हेची त्रुटी असतात, पण त्याचा निषेध कोणी केलं जात नाही, जाळला जात नाही. कुठल्याही मुसलमानाने आपलं कुराण जाळलेलं नाही, कुठल्याही ख्रिश्चन धर्म अनुयायाने आपलं बायबल जाळलेलं नाही आहे. पण तुम्ही मात्र अशा तऱ्हेने जाळण्याचं किंवा निषेध करण्याचं आणि त्यांना आपले प्राचीन पवित्र ग्रंथ मानणाऱ्यांचं मनुवादी म्हणून हेटाळणी करतायत. याची फळं तुम्हाला भोगावी लागतील. 1, 2. दुसरा प्रश्न आहे बघा, संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांचे ग्रंथ हे परिपूर्ण ग्रंथ नाहीत असे जाहीर वक्तव्य करणाऱ्या गोविंदगिरी महाराजांचा निषेध केला होता का? मी निषेध केला नाही, करणारही नाही. कारण गोविंदगिरी हे माझ्या सनातन हिंदू धर्माचे कार्य श्रेष्ठ महापुरुष आहेत आणि त्यांनी ज्ञानेश्वरीसाठी वाढीसाठी खूप मोठं काम केलेलं आहे. मराठी आणि अमराठी लोकांमध्ये त्यांनी ज्ञानेश्वरी पोचवलेली आहे. ते कोषाध्यक्ष आहेत. राम मंदिरासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. त्यांनी 36 गुरुकुलं हिंदू धर्माचे काढलेले आहेत. त्यांचा मी निषेध का म्हणून करू? कशासाठी तुम्ही? आणि तुम्हाला मी यांचा निषेध करावा असं तुम्हाला सांगण्याचा अधिकार तरी काय आहे? आमच्यामधल्या आतमधल्या गोष्टी मतभेद आहेत. हे मतभेद आम्ही आमचे सोडून घेऊ. तुम्ही मध्ये अडंगे घालणारे कोण आहेत?
आणि आम्हाला डिक्टेट करणारे कोण आहेत तुम्ही? तिसरा प्रश्न आहे, सनातन धर्म प्रचलित असताना संतांनी स्वतंत्र वारकरी संप्रदाय का सुरू केला? वारकरी संप्रदाय सुरू करण्याची, भागवत धर्म नव्याने स्थापन करण्याची किंवा भागवत विचार प्रसारित करण्याची गरज काय पडली? सनातन धर्म होता की नाही? वैदिक धर्म होता की नाही? मग संत ज्ञानेश्वरांना किंवा ज्ञानेश्वराच्या सर्व संतांना अशा पद्धतीचा एक सांप्रदायिक पंथ, वारकरी पंथ स्थापन करायची गरज का पडली? हा एक तुम्ही अत्यंत छोटा प्रश्न विचारताय. वैदिक धर्म असताना तुम्हाला संन्यासी बनण्याचं काय कारण आहे, हा प्रश्न तुम्ही विचारू शकला असता. वैदिक धर्म असताना तुम्हाला योग संप्रदाय सुरू करण्याची काय गरज होती? वैदिक संप्रदाय असताना तुम्हाला भक्ती संप्रदाय सुरू करण्याची काय गरज होती? वैदिक संप्रदाय असताना तुम्हाला ज्ञानकांड सुरू करायची तुम्हाला काय जरूर होती? हे सगळे प्रश्न काळाच्या ओघामध्ये भौगोलिक आणि त्या काळची प्रादेशिक आणि सामाजिक परिस्थितीनुरूप हिंदू धर्माचा विकास लोकांनी केलेला आहे. परिस्थितीला हिंदू धर्म हा लवचिक आहे आणि या लवचिक धर्मानं बदलता आहे आणि काळाप्रमाणे, सामाजिक परिस्थितीप्रमाणे तो स्वतःमध्येच, आपल्यामध्येच बदल करत राहतो, परिवर्तन करतो. तर वैदिक संप्रदाय किंवा सनातन धर्म ही एक जीवन पद्धती आहे आणि त्याच्यामध्ये वैदिक ही उपासना पद्धती होती. पण कर्मकांडाचा निषेध आम्ही संन्याशांनी केलेला आहे, उपनिषदवाद्यांनी केलेला आहे. तेव्हा कर्मकांडाचा निषेध हे आजचा नाही आहे, प्राचीन काळापासूनचा आहे. थोडक्यात सांगायचं काय की सनातन संप्रदायाचे शंकर संप्रदाय, वैष्णव संप्रदाय आणि शाक्त संप्रदाय अशा तऱ्हेने अनेक संप्रदाय आहेत आणि ह्या संप्रदायाचे उपसंप्रदाय सुद्धा हजारो आहेत, एक नव्हे हजारो आहेत. जितकी मतं तितके संप्रदाय आहेत. आणि सनातन संप्रदाय हा काय हडेलप्पी करणारा संप्रदाय नाही आहे. कोणाला वाटत असेल की कर्म चांगलं नाही तर ठीक आहे, त्याने वेगळा मार्ग शोधला. कोणाला वाटलं की कर्म चांगलं नाही, तो योग वाटला तर योग त्याने केला आहे, उपासना सुरू झालेल्या आहेत. वैष्णव संप्रदाय हे सनातन धर्माचाच संप्रदाय आहे आणि वारकरी संप्रदाय हा वैष्णव संप्रदायच आहे. तेव्हा वैष्णव कालमानाप्रमाणे जी राजकीय परिस्थिती होती त्या काळामध्ये जर प्राचीन संप्रदाय हे पुरे पडत नसतील तर त्याच्यामध्ये बदल करावे लागतात. ते आम्ही केले. ते सुद्धा वारकरी संप्रदायाने केले बदल. तर त्याच्यामध्ये एवढं तुम्ही भेद करण्याचे कारण काय? अरे माणसं एकजुटीचा प्रयत्न करत असतात, भेदाभेद करण्याचा प्रयत्न करत नसतात. कुठील माणसंच काय भेदाभेद करण्याचा प्रयत्न करत असतात. कुठल्याही वारकरी माणसाला तुम्ही विचारा, तुम्ही सनातन धर्मापासून वेगळा आहेस का, तर तो नाही म्हणून सांगणार. तो सांगेल की वारकरी आहे, मी भागवत संप्रदायाचा माणूस आहे. पण म्हणून तो काही सनातन हिंदू धर्मापासून वेगळा आहे असं नाही आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी, तुकाराम महाराजांनी त्यावेळीची जी परिस्थिती होती, परकीयांचं आक्रमण होतं, त्याच्यासाठी सामान्य तळागाळातल्या लोकांपर्यंत
हा सनातन हिंदू धर्म पसरवण्यासाठी वारकरी संप्रदायाचं रूप घेऊन अनेक सामान्य लोकांना या संप्रदायामध्ये आणलेलं आहे आणि सनातन हिंदू धर्माच्या एक शाखा निर्माण केली. अशा अनेक शाखा निर्माण झालेल्या महानुभाव, लिंगायत, वैष्णव संप्रदायाच्या मध्ये सुद्धा अनेक शाखा निर्माण झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये तुम्ही म्हणतायत त्याप्रमाणे इतिहास नाही आहे आणि तुम्ही राजकारणामध्ये वारकऱ्यामध्ये घुसखोरी करून हे मतभेद निर्माण करतायत. चौथा प्रश्न, सर्व संतांना त्रास देणारे, छळ करणारे, अपमान करणारे लोक कोण होते? त्यांचा धर्म कोणता होता आणि त्यांनी संतांना का त्रास दिला होता? संतांचे काय चुकले होते? ओ कोण म्हणतोय? सगळ्यांचा एकच सनातन धर्म होता. पण जुनी माणसं हे बदलांना सहन करू शकत नाही आणि नवीन माणसांना हा बदल हा अपरिहार्य वाटत असतो, कारण सामाजिक आणि भौतिक परिस्थिती बदललेली असते आणि त्याच्यामुळे धर्मामध्ये क्रांती नव्हे उत्क्रांती होते. आणि तीच महाराष्ट्रीय संतांनी परकीय मुसलमानी आक्रमणाच्या पार्श्वभूमीवर वारकरी संप्रदायाची स्थापना करून केलेली आहे. ते आमच्या हिंदू संप्रदायाचेच गोष्ट भाग होते. आता त्यानं मंबाजींनी साळोमाळ्यांनी छळ का केला? ओ कोणी आज देखील कोणी तुमच्या गलीमध्ये कोणी पुढे जात असेल किंवा कोणी काय वैभव केलं तर शेजारी माणसाला त्याचा दुस्वास वाटत असतो. साधी गोष्ट आहे ना. तर तशाच तऱ्हेने त्या काळामध्ये जे कोणी अधिकार क्षेत्रावर उभारलेले होते त्यांना तुकाराम महाराजांची ही वारकरी चळवळ पाहत नव्हती आणि त्यांच्यामधलं जे ते भांडण होतं हे काही हिंदू आणि बहुजन समाज वगैरे असलं काय भांडण नव्हतं. त्या आपसामधली परस्परांची स्पर्धा होती. मी श्रेष्ठ की तू श्रेष्ठ, तुला लोक मानतात की मला लोक मानतात, अशा तऱ्हेची ती स्पर्धा होती. त्याला तुम्ही जे ब्राह्मण आणि इतर अशा तऱ्हेची जी काय जोड देऊ पाहत आहे ती मला चुकीची वाटते आणि त्याचा आम्ही विरोध करणार. संतांनी काय चुकलं होते? संतांचा चुकण्याचा प्रश्नच येत नव्हता. त्यांना योग्य वाटलं, परिस्थितीला काळाला योग्य वाटलं त्याप्रमाणे त्यांनी निर्णय घेतले, त्याप्रमाणे संप्रदायाला बदलवलं, त्याप्रमाणे संप्रदायासाठीचे ग्रंथ निर्माण केले काळाप्रमाणे, त्याप्रमाणे लोकांमध्ये प्रचार केला. आणि ह्याच्यामध्ये या सगळ्या ह्याच्यामध्ये अनेक जुन्या काळातली मंडळी देखील त्यांच्या आंदोलनामध्ये सामील झालेली होती. ब्राह्मण देखील त्यांच्यामध्ये नव्हते असे गोष्ट नाही आहे, होते अनेक ब्राह्मण. ज्ञानेश्वर महाराजांचे वडील विठ्ठलपंत आणि इतरही ब्राह्मण मंडळी ही विठ्ठलाला पंढरपूरच्या विठ्ठलला मानणारी मंडळी होती. पण त्यांच्यामधलं जे भांडण असतं हे नवे आणि जुनं असं भांडण असतं. पुरोगामी आणि प्रतिगामी असं नव्हे. तर नवं आणि जुनं, नवं कोणी करत असेल, आजच्याही काळामध्ये कोणी काही करायला गेलं, गावागावामध्ये झगडे असतात की नवं काही कोणी करायला गेलं का जुनी मंडळी त्याला काय करतात, विरोध करतात. पण ह्याच्यामुळे तुम्ही जे म्हणतायत की वारकरी हा क्रांती करून सनातन धर्मापासून वेगळा झाला आहे, ते आम्हाला पटत नाही आणि ते आम्ही कधीही
मान्य करणार नाही. मनुस्मृतीचा जाहीर निषेध करणार का किंवा केला आहे का? मनुस्मृतीचा निषेध तुम्ही करावा ना, राजकारणी मंडळीने तुम्ही करावा, राजकारणासाठी करावा. तो जुना ग्रंथ आहे आणि त्या काळच्या परिस्थितीनुरूप तो झालेला आहे आणि तो सनातन हिंदू धर्माचा ग्रंथ आहे. तर आम्ही त्याला कशाला जाळू, काय म्हणून जाळू? मग त्याच्यामधल्या ज्या काही कालबाह्य गोष्टी आहेत ते आम्ही सोडून दिलेल्या आहेत. आम्हाला विचाराल तर त्याच्याविषयी आम्ही सांगू शकतो. कालबाह्य गोष्टी आम्ही सोडून दिलेल्या आहेत. आमच्या हिंदू धर्मामध्ये आम्ही सुधारणा केलेल्या आहेत. ब्राह्मणांना देखील आता काही किंमत राहिलेली नाही आहे. ब्राह्मण हे आता कुठलाही राजकीय किंवा सामाजिक आर्थिक हस्तक्षेप करण्याजोगे राहिलेले नाही आहेत. तुम्ही व्यर्थ हा बिखार सोडतायत, बाकी काय नाही. कुठलाही माणूस, मुसलमान माणूस आपले ग्रंथ कधीही जाळणार नाही. दुसऱ्या कोणी जाळले तर चवताळून उठेल आणि गोंधळ आणि दंगे करेल. पण ख्रिश्चन माणूस देखील आपल्या बायबल ग्रंथामध्ये त्रुटी असल्या तरी त्या जाळत नाही. पण हे तुमच्याच गोष्टी, राजकीय प्रेरणेमधून तुमच्या या गोष्टी आहेत, त्याला आम्ही कसं काय समर्थन देऊ? 6वा प्रश्न आहे, तुमची धर्माची नेमकी व्याख्या काय? धर्म म्हणजे नेमके काय? धारयति धर्म, ही धर्माची व्याख्या आहे. जो परमार्थामध्ये सुद्धा प्रेय म्हणजे मोक्षासाठी मदत करतो आहे आणि जो भौतिक समृद्धीसाठी देखील मदत करतो आहे, तो धर्म. हिंदू धर्म ही आमची ही जीवन पद्धती मानतोय. ब्रिटिशांनी यांना हिंदू धर्म हे नाव दिलेलं असेल त्यांची जनगणना करताना, पण आम्ही सनातन धर्मीयच होतो. आणि ह्या धर्माची व्याख्या काय करायचं? धर्म ही आमची सनातन जीवन पद्धती होती. पण सनातन जीवन पद्धती असल्या तरी आमच्या हिंदू धर्मामध्ये उपासना पद्धती वेगवेगळ्या असू शकतात. हे स्वातंत्र्य हिंदू धर्माचं व्यवच्छेदक लक्षण आहे. तो काही मुसलमानसारखा मजहब नाही आहे, तो काही ख्रिश्चॅनिटीसारखा मजहब नाही आहे. ती जीवन पद्धती आहे. जो भारताला आपली मातृभूमी आणि पवित्र भूमी मानतोय आणि जो ख्रिश्चन नाही आणि जो मुसलमान नाही असा जो असेल तो सगळा हिंदूच आहे. अहो, तुम्ही याचा विचार करा की परकीय आक्रमणं झाली तर त्यांनी काय हिंदूंची देवळं पाडली, हिंदूंच्या वर अत्याचार केला. ते काय शिखावर अत्याचार नाही केला का? औरंगजेबाने शिखावर अत्याचार नाही केला का? पण तो का म्हणून केला? तो त्यांना ते जरी शीख मानत असले तरी बाकीचे सगळे लोक या ठिकाणी मूर्तीपूजा करणाऱ्या भारतामधल्या लोकांना सगळ्यांनाच हिंदू असे मानतात. हिंदू हा पर्शियन शब्द आहे आणि हिंदू याला ब्रिटिशांनी जनगणनेच्या वेळेला भारतामध्ये राहणाऱ्या ख्रिश्चन नसणाऱ्या, मुसलमान नसणाऱ्या, शीख नसणाऱ्या अशा लोकांना हिंदू अशा तऱ्हेने मानलेलं आहे. आणि त्यांनी मानलेलं आहे तर आम्ही ठीक आहे तशा तऱ्हेने मानतोय, तर आम्ही त्यांना मानून घेतलं आहे, आम्ही स्वतःला हिंदू म्हणून. पण आम्ही सगळेच सनातन धर्माचे अनुयायी आहे. सगळे भारतामधले लोक जे सनातन धर्माचे, त्यांच्या उपासना पद्धती वेगवेगळ्या असू शकतात. आदिवासींच्या उपासना पद्धती वेगळ्या असू शकतात. दलितांच्या उपासना या पद्धती वेगळ्या असू शकतात. कोणालाही हडेल हप्पी
हिंदू धर्माने केलेली नाही आहे. ज्यांना विकास करायचा होता आपापल्या ते विकास करत गेले, हिंदू धर्माला बदलत गेले, एवढंच आहे. कोणतेही कर्मकांड, व्रत, वैकल्य, होम, हवन, यज्ञ, पुरोहितशाही वगैरे तुम्ही मानता किंवा त्याचं समर्थन करता काय? हा प्रश्न मूर्खपणाचा आहे. कारण सगळ्या ह्याच्यामध्ये अगदी बौद्धामध्ये सुद्धा पुरोहितशाही आहेच ना. असं काय करता? त्यांचं देखील थोडंफार इकडे तिकडे कर्मकांड असतं. पहा तुम्ही, मुसलमानामध्ये सुद्धा कर्मकांड आहेत, ख्रिश्चनामध्ये सुद्धा कर्मकांड आहेत. कोणामध्ये कर्मकांड नाही असं नाही आहे. सगळ्यामध्ये. आता फादर पुरोहित नाही तर कोण आहे? मौलवी पुरोहित नाही तर कोण आहे? पुरोहित ही धर्माचा उपदेश करणाऱ्या, हिंदू धर्माचा उपदेश करणाऱ्याला पुरोहित म्हटलं जातं. मुसलमान धर्माचा उपदेश करणाऱ्याला मौलवी केलं जातं आणि ख्रिश्चन धर्माचा उपदेश करणाऱ्याला फादर म्हटलं जातं. तेव्हा जो आमच्या धर्मामध्ये कर्मकांड हा सुरुवातीचा भाग आहे, त्याच्यानंतर उपासना हा आमच्याच धर्माचा भाग आहे, ध्यानधारणा आणि योग हा पण आमच्याच धर्माचा भाग आहे, आणि ज्ञानमार्ग हा देखील आमच्याच धर्माचा भाग आहे. तेव्हा हे सगळे भाग आहे तुम्ही, आणि हे सगळेच भाग हे सनातन धर्माचे भाग आहेत. तुम्ही जे म्हणतायत की कर्मकांड, व्रत, वैकल्य या सगळ्या गोष्टी तुम्ही गैर मानताय. तुम्हाला गैर मानण्याचा अधिकार आहे ना, आम्ही मानतो ना तुम्हाला. पण ज्या लोकांना काही धर्माविषयी करता येत नाही त्याच्यासाठी वेगवेगळ्या अधिकाऱ्या लोकांसाठी वेगवेगळी साधनं ही सनातन हिंदू धर्माने बनवलेली आहेत. आणि ती सगळी आमची साधनं आहेत. आमच्या ऋषीमुनींनी सांगितले आहेत, आमच्या शास्त्राने सांगितलेले आहेत. त्याच्यामुळे ते आम्हाला मान्यच आहेत ना. आम्ही अमान्य कसं काय करू शकतो? नाही अमान्य करू शकत. वेगवेगळ्या अधिकाऱ्यांसाठी ज्यांना कर्मकांड करायचं नाही त्यांनी उपासना करा, त्यांनी योग करा, त्याने ज्ञानाचं अनुष्ठान करा. आणि ज्यांना हे काही जमत नाही आहे पण देवासाठी काहीतरी करावाच आहे, देवाला काहीतरी द्यावंच आहे असेल, तर मग आहुती द्या ना, यज्ञामध्ये आहुती द्या. तो यज्ञ देवापर्यंत तुमची आहुती, तुमची श्रद्धा पोचवेल. तेव्हा हे सगळे मार्ग, वेगवेगळे मार्ग, वेगवेगळी साधनं ही आमच्या हिंदू धर्माची आहेतच. आणि ती तशी ती सगळ्या धर्मामध्ये असतातच. जैनामध्ये नाही असं नाही आहे, बौद्धामध्ये नाही असं नाही आहे, शीख धर्मामध्ये नाही आहे, अशा तऱ्हेने नाही आहे. हे सगळंच त्यांच्यामध्ये सुद्धा आहेच. बघा त्यांच्यामध्ये. आता हा जाती वर्ण व्यवस्था मानता किंवा नाही हा प्रश्न आहे. 8वा प्रश्न आहे. आमच्या दृष्टीने जर तुम्ही माझ्याकडे बघाल तर माझं आडनाव सांगा बरं. तुम्ही नाही सांगू शकत. माझी जात सांगा बरं. तुम्ही नाही सांगू शकत. तर आम्ही संन्याशाने आपल्या जाती टाकलेल्या आहेत, कुळनामं टाकून दिलेले आहेत आणि पूर्णपणे वेगळ्या तऱ्हेने आम्ही जाती आणि वर्ण व्यवस्थेच्या बाहेर आलेलो आहोत. आजच्या काळाप्रमाणे जातीही आम्हाला अयोग्य वाटत आहेत, वर्णही आम्हाला अयोग्य वाटत आहेत. त्याच्यामुळे जाती आणि वर्ण व्यवस्थेच्या मानता किंवा नाही या प्रश्नाचं उत्तर आम्ही मानत नाही. मी मानलं नाही म्हणजे मी सनातन धर्माच्या बाजूचा
सनातन धर्माच्या विरोधी झालो किंवा तुमच्या बाजूचा झालो असं होऊ शकत नाही. सनातन हिंदू धर्मामध्ये हे सगळं स्वातंत्र्य आहे आणि आजच्या काळानुरूप जाती व्यवस्था अयोग्य आहे. त्याच्यामुळे आम्ही जाती व्यवस्था आणि वर्णव्यवस्था मानणार नाही. पण आज शरद पवारांना आल्यानंतरच हे जातीय वाद सुरू झालेले आहे, हे राज ठाकरेचं म्हणणं आहे आणि ते शरद पवारांनी खोडून काढलेलं नाही आहे. हे वाद जे उफाळलेले आहेत हे शरद पवारांनी निर्माण केलेले आहेत, तुमच्या प्रिय मालकांनी केलेले आहेत. याचा तुम्ही विचार करा. त्याच्या अगोदर ही भांडणं नव्हती. ही भांडणं ज्यावेळेला नव्हती, ज्यावेळेला वारकरी आणि सगळा समाज तुम्हाला मत देत होता, तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसलाही मत देत होता, त्यावेळेला हे काही वाद नव्हते. प्रश्न आता आला की हिंदू समाजाने ज्यावेळेला विचार केलेला आहे की आपल्या अनुकूल कोण आहेत, त्यावेळेला त्याने आपल्या अनुकूल लोकांना ज्यावेळेला मतं दिले त्यावेळेलापासून तुम्हाला मिरची लागलेली आहे. आता 10वा प्रश्न आहे, तुमचे हिंसेवर विश्वास आहे का? हो, त्याच्यासाठी एक स्पेशल व्हिडिओ मी केलेला आहे. हिंदू धर्म हा हिंसेवर विश्वास ठेवत नाही. मा हिंसात सर्वभूतानी सर्वभूत हिते रतः अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्यम असंग्रह. अशा तऱ्हेने आमच्या अहिंसा हे हिंदू धर्माचं एक महत्त्वाचा मूल तत्व आहे. तेव्हा तुमचा हिंसेवर विश्वास आहे की नाही हे विचारणं चुकीची गोष्ट आहे ना. चुकीचा प्रश्न आहे. तुम्ही चुकीचा प्रश्न चुकीच्या माणसाला तुम्ही विचारतात. आम्ही कधी हिंसा केली नाही. ज्यांनी हिंसा केली ती हिंसा आम्ही सहन केली, तितिक्षा केली. 1000 वर्षापर्यंत आम्ही तितिक्षा त्यांची केली. आपला योग्य बेडूक जशा तऱ्हेने चिखलामध्ये पावसाळा येईपर्यंत लपून राहतो, दडून राहतो, तशा तऱ्हेने सुप्त होऊन आम्ही 1000 वर्षापर्यंत मुसलमानांचे अत्याचार सहन केलेले आहेत. देवळं पाडलेली आम्ही डोळ्यांनी बघत होतो. बायावर अत्याचार होणारे आम्ही डोळ्यांनी पाहत होतो. तेव्हा आम्ही हिंसक आहोत हे जे तुम्ही आडून म्हणतायत ते तुमचं पूर्णपणे चुकीचं आहे. जो हिंसा करणार आहे, जो अत्याचार करणार आहेत त्याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करतायत आणि आमच्यावर सनातन हिंदू धर्मावर तुम्ही काय करतायत? हिंसा करण्याचे आरोप करतायत. जो RSS आणि बाकीची ज्या संघटना आहेत ही मुसलमानांच्या विरोधीची प्रतिक्रिया आहे की त्यांनी जे संपूर्ण देशाचे तुकडे पाडलेले आहेत आणि आजही विचित्रपणे वागत आहेत, आमच्यावर त्रास देत आहेत, आमच्यावर अत्याचार करत आहेत, जिहादी मनोवृत्तीची जी माणसं आहेत त्याच्या विरोधीची प्रतिक्रिया म्हणजे RSS आहेत हे आपण लक्षात ठेवा. आणि RSSला आम्ही, तुम्ही हिंसक मानत असला तरी आम्ही हिंदू धर्माचे रक्षक म्हणून मानतोय. याच्याविषयी तुम्हाला आम्हाला काय म्हणायचं असेल ते म्हणा. आता 11वा प्रश्न विचारलेला आहे, हिंसा या तत्वज्ञानाचा किंवा हिंसा या विचाराचा तुम्ही समर्थन करता का अहिंसेचं करता? अरे हिंसा अहिंसा ही गोष्ट याचा अर्थ तुम्हाला कळलेला नाही. काय आम्ही हिंदूंनी कधी हिंसा केलेली आहे ते तुम्ही आम्हाला सांगून द्या ना, दाखवून द्या ना. आज आम्ही तुमचे सगळ्यांचे अत्याचार सहन करतोय, तुमच्या सगळ्यांची खिल्ली तुम्ही आमची उडवतायत ते आम्ही सहन करतोय आणि इतके वर्ष सहन केलं आणि आता आम्ही जागृत झाले. बरं तुम्हाला मिरची लागायला लागलेली आहे. आम्ही आमचं हिंसेचं तत्वज्ञान नाहीच मुळे कधीच नाही. आम्हाला हिंदू धर्माने हिंसा करायला शिकवलेलीच नाही. पण आतताई आक्रेस्ताळी माणसांना धडा शिकवायला आमच्या धर्माने भगवद्गीतेने अवश्य सांगितलेलं आहे. तेव्हा
तुम्ही हिंसेचं तत्त्वज्ञान आहे की अहिंसेचा विचार करता, हे समर्थन करता, हे तुमचं भोंगळ अत्यंत मूर्खपणाचं विधान आहे. आम्ही आमच्या हिंदू धर्मामध्ये अहिंसेचंच तत्त्वज्ञान मानतो. आम्हाला आमच्या धर्माने अहिंसाच शिकवलेली आहे. पण आक्रस्ताळी जिहादी माणसं असतील त्यांच्याविषयी ठकासी व्हावे महाठक, हे आम्हाला शिकवलेलं आहे. तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे, भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाच्या माथी हाणू काठी. हे आमच्या ऋषी मुनी संतांनी आम्हाला शिकवलेलं आहे. मार खावा ही गोष्ट आम्हाला कोणी शिकवलेली नाही. आमचं सगळ्यात महत्त्वाचा धर्म भगवद्गीता आहे, तिने सांगितलेलं आहे अत्याचार सहन करायचा नाही. रामायणाने महाभारताने हेही सांगितलेलं की अत्याचार सहन करायचं नाही. आता 12वा प्रश्न, संत पुरोगामी होते, तुम्ही पुरोगामी की प्रतिगामी, स्पष्टीकरण द्या. अहो तुम्हाला कळतच नाही आहे ना. तुम्ही नसत्या काहीतरी राजकारणाने प्रसवलेल्या ज्या व्याख्या आहेत किंवा परिभाषा आहेत त्या तुम्ही संत वाङ्मयावर लावतायत, संतावर लावतायत, 400 वर्षापूर्वीच्या संतावर लावतायत. हा तुमचा मूर्खपणा आहे, तो कळत नाही आहे तुम्हाला. संपूर्ण सनातन वाङ्मयामध्ये पुरोगामी आणि प्रतिगामी हे शब्द कुठेही आलेले नाही आहेत. संत वाङ्मयामध्ये, वारकरी संत वाङ्मयामध्ये देखील पुरोगामी आणि प्रतिगामी हे शब्दच आलेले नाही आहेत. पुरोगामी आणि प्रतिगामी हे शब्द फ्रेंच राजक्रांतीनंतर विकसित झालेले आहेत आणि ते समाजवादी आणि कम्युनिस्टांनी त्याला अधिक दृढ केलेलं आहे. आणि तुम्ही सेक्युलरवादी त्याचा जपमान करत असतात. पुरोगामी आणि प्रतिगामी हे पक्ष, हे दोन्ही गोष्टी या राजकारणाच्या गोष्टी आहेत. धर्मकारणामध्ये त्याचा काय संबंध आहे हे मला तुम्ही सांगा. तुम्ही पुरोगामी आणि प्रतिगामी ह्या गोष्टी कशा काय मानतायत? जो 30 वर्षापूर्वी पुरोगामी होता तो आज प्रतिगामी होत असतो, आणि त्यावेळेला जो प्रतिगामी होता तो आज पुरोगामी होत असतात. हे आपण सगळं डोळ्याने पाहतोय. मग तुम्ही पुरोगामी आहात का प्रतिगामी आहात का हा प्रश्न विचारण्याचा तुमचा मूर्खपणा आम्हाला दिसतोय. आता 13वा प्रश्न आहे बघा, भारतीय संविधान मानता का नाही मानता? हा बाळबोध प्रश्न आहे तुमचा. प्रत्येक भारतामध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला, तो मत देणारा असो किंवा मत न देणारा असो, भारतीय संविधान हे मानावंच लागतं. इथे मानता की नाही मानता हा प्रश्न आम्हाला विचारण्यापेक्षा भारतीय संविधानाच्या ऐवजी शरिया कायदा मानणारे आहेत त्या लोकांना तुम्ही विचारले पाहिजेत हे प्रश्न. तुम्ही आम्हाला हिंदू धर्मीयांना विचारतात. आम्ही संविधानाला मान्यता दिलेली आहे. निवडणुकीद्वारे खासदार देऊन संविधानाला आम्ही मान्यता दिली आहे. हिंदू समाजाने काय संविधान झाल्यानंतर विद्रोह केला काय विरोध केला काय तुम्ही मला सांगा? नाही केलेला आहे. मग तुम्ही संविधान मानता की नाही मानता हे काय तुमचं विचारण्याचं काय कसं काय तुम्ही विचारता मला सांगा? आम्ही संविधान मानतो, पण संविधान मानलं तर काय संविधानाने धर्माच्या श्रद्धा मानू नये असं कुठे काय कायदा केलेला आहे का? संविधानाने तुमची धार्मिक ज्या रीती आहेत, तुमच्या धार्मिक पद्धती आहेत हे तुम्ही मानू शकता. फक्त दुसऱ्याला त्रास देता कामा नये हीच गोष्ट आहे. दुसऱ्याच्या भावना दुखवायच्या नाहीत. तुम्ही दुसऱ्याच्या भावना दुखावतायत. आम्ही संविधानाच्या अनुसार जे CRPC क्रिमिनल प्रोसिजर कोड किंवा सिव्हिल प्रोसिजर कोड
CPS, ह्या दोन्ही गोष्टी ज्या कायद्याच्या गोष्टी आहेत, याच्यामधनं ह्या कायद्याच्या गोष्टी जर कोणी उल्लंघिल्या तर त्याचा आम्ही कधी निषेध केला आहे का? नाही केलेला आहे. आम्ही म्हणतोय की त्याने कर्म केलं तर त्याचं भोग आता याच जन्मामध्येच तू भोग. नरकामध्ये भोगशील ते वेगळीच गोष्ट आहे, पण याच जन्मामध्ये भोग, हे आम्ही सांगतोय. CRPCच्या विरोधी किंवा सिव्हिल प्रोसिजर कोडच्या विरोधी मी कोणी दंडनीय अपराध माझ्यासारख्या माणसाने जरी केला तरी मला जेलमध्ये दंड भोगावाच लागेल. किंवा मानता की नाही मानता हा प्रश्न वेडेपणाचा आहे. हा आम्ही आमच्या धर्मश्रद्धा मानू, आम्ही आमच्या धर्मश्रद्धाप्रमाणे अनुष्ठान करू, आम्ही आमच्या धर्मश्रद्धाप्रमाणे जीवन पद्धती आचरू. आणि संविधानासाठी तर आम्हीच निवडून दिलेल्या लोकांनी संविधान बनवलेलं आहे, त्याचे विरोधी आम्ही कसे बनवू? त्या शरिया कानूनवाल्यांना विचारा ना, तिथे तुमची बोबडी बोलून जाते. कीर्तन प्रवचन 14वा प्रश्न आहे बघा. कीर्तन प्रवचनातून हिंदुत्ववादी भूमिका मांडणे हे नारदाच्या गादीवरून संतांच्या विचारणा मान्य आहे का? हे बघा, माझ्या दृष्टीने मी जो मला जे शास्त्र कळलेलं आहे, समजत आहे, हिंदू धर्म समजत आहे आणि वारकरी धर्म जो मी काय अभ्यासलेला आहे त्याच्यानुसार कीर्तनाच्या वेळेला तुम्ही भक्ती आणि ज्ञान या दोन गोष्टी सोडून दुसऱ्या कुठल्याही इतर गोष्टीचा विचार करू नये, ही आम्हाला कीर्तन परंपरा सांगितलेली आहे. ही आमची संतांची परंपरा आहे, कीर्तनाची परंपरा आहे. हे आपण लक्षामध्ये घ्या. तुम्ही वारकरी संप्रदायाचा अभ्यासच केलेला नाही तर तुम्हाला हे कसं माहिती कळेल सांगा? तेव्हा नारदाच्या गादीवरून किंवा कीर्तनकाराच्या भूमिकेमधून कीर्तनाच्या वेळेला तुम्ही राजकीय अजेंडा चालवायचा नाही, राजकीय गोष्टी करायच्या नाहीत, सांसारिक गोष्टी करायच्या नाहीत, विनोदाच्या गोष्टी करायच्या नाहीत. याच्यासाठी तर आम्ही भांडतो आम्ही. आणि हे भांडतो म्हणून तुम्हाला आम्ही तुमच्या कंपूमध्ये आहोत असं वाटायला लागलं. पण आम्ही सनातन हिंदू धर्माच्या पक्षाचेच आहोत. आम्ही आमच्यामध्ये भांडू, टीका करू, आमच्या सुधारण्यासाठी, आमच्यामध्ये जी काही विद्रुपता आलेली, विटंबना आलेली ती सुधारण्यासाठी आम्ही प्रयत्न करू, वाटेल तेवढे प्रयत्न करू, झगडा करू, सगळं करू. पण तुम्ही जे नास्तिक आणि सेक्युलर आहे यांनी त्याच्यामध्ये बोट घालण्याची जरूर काय, याच्यावर आमचा आक्षेप आहे. तुम्हाला जर या गोष्टी आवडत नाही आहेत तर तुम्ही बाहेर राहा आणि तुम्हाला आवडेल त्या गोष्टी करा ना. पण सनातन धर्मियांच्या भावना तुम्ही का दुखावताय? कीर्तन आणि प्रवचनामध्ये कुठलाही राष्ट्रवादीचा किंवा भाजपचा कोणाचाही अजेंडा तुम्ही करू नये, हे आमचं स्पष्ट मत आहे. पण हिंदू धर्माचा देखील आम्ही बोलू नये, ही तुमची हाडेलप्पी आहे. पाखंडाचं खंडन करणं आणि धर्माचं रक्षण करणं हे आमचं ध्येय आहे. हो, असं काय करता? ते कीर्तनाच्या वेळेला, प्रवचनाच्या वेळेला आम्ही बोलणार 100% बोलणारच. आणि तुम्हाला काय करायचं असेल ते करा, किती ट्रोल करायचं असेल ते ट्रोल करा. कौरव आणि पांडवाचा धर्म वेगळा होता की एकच होता? आज बाळबोध प्रश्न आहे. हो, एकच होता. कशासाठी हा प्रश्न तुम्ही विचारतायत मला समजत नाही. 16वा प्रश्न बघा. राम आणि रावणाचा धर्म एकच होता की वेगळा होता? आता तुम्ही प्रेक्षकांनो, श्रोत्यांनो ऐकतायत तुम्ही, हा खुळेपणाचा केवढा प्रश्न आहे हा विचार करा. व त्यावेळेला एक सनातन हिंदू धर्मच होता. त्याच्यामुळे सगळ्या त्यावेळेला ज्या भारतामध्ये जे
कोणी होते, त्यांचा तो एक सनातन हिंदू धर्मच होता. त्यावेळेला ख्रिश्चन आलेले नव्हते, त्यावेळेला मुसलमान आलेले नव्हते, त्यावेळेला शीख जन्माला झालेले नव्हते, बौद्ध जैन कोणीच नव्हते त्यावेळेला. तर त्यावेळेला सगळेच एकाच धर्माचे होते, एकाच धर्मरीतीचे, धर्म पद्धतीचे, एकाच जीवन पद्धतीचे, परंपरेचे होते. पण हा खुळा प्रश्न तुम्ही विचारताय. आता राम आणि रावणाचा धर्म एकच होता की वेगळा होता? हा सुद्धा खुळेपणाचा प्रश्न आहे. अहो, तुम्हाला काही बुद्धी आहे का नाही आहे? इतिहासाचं ज्ञान तुम्हाला का आहे का नाही आहे? कळतच नाही मला. याची उत्तर आम्ही काय देणार त्याचं सांगा. 17 नंबरचा प्रश्न आहे, मंबाजी स्वामीची पार्टी ही संत तुकोबाची पार्टी दोन्ही तत्वज्ञान व दोन्ही विचारधारा वेगवेगळ्या होत्या व आहेत, हे मान्य आहे का? बिलकुल मान्य नाही. सगळे एकाच तत्वज्ञानाचे, एकाच सनातन धर्माचे भाग होते. भौगोलिक स्थिती, सामाजिक परिस्थिती याप्रमाणे आणि परकीय आक्रमकांचं दडपण ह्याच्या खाली सगळ्याच भारतामध्ये नव्हे, महाराष्ट्रामध्येच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये ही भक्ती आंदोलनं चालली. आपल्या धर्माचा स्वाभिमान जागृत ठेवण्यासाठी आणि धर्माचा मुळापर्यंत, सामान्य लोकांपर्यंत विकास करण्यासाठी ही आंदोलनं झाली. आणि ही आंदोलनं जी झाली याच्यामध्ये काही लोकांना वाईट वाटणारच ना, पण ते काही वेगळ्या धर्माचे नव्हते ना. हे तुम्ही मंबाजीची पार्टी आणि तुकोबारायची पार्टी, अरे या पार्ट्या या तुमच्या राजकारणाच्या आहेत आणि आता या 19व्या-20व्या शतकातल्या पार्ट्या आहेत. धर्मामध्ये काय पार्ट्या होत्या का? नव्हती. मतं असतील ना वेगवेगळी, वेगवेगळी मतं असू शकतात. पूर्वीपासूनच वेगवेगळी मतं होती. पण मंबाजीची पार्टी आणि तुकोबाची पार्टी असं काही नव्हतं त्यावेळेला, नव्हती. तुकोबारायाने सर्वसामान्य माणसाला सुलभ होईल अशा तऱ्हेची जी सनातन हिंदू धर्माची शाखा निर्माण केली, त्याच्याविषयी मंबाजीचं, साळोमानाचं स्पर्धात्मक द्वेष असेल, असू देत, पण त्यांची जातपातीकडे तुम्ही पाहण्याची गरज नाही आहे ना. जातीपातीतले हे नव्हते, हे वैयक्तिक द्वेष होते. तो पुढे जातोय, तो पुढे जातोय, अशा तऱ्हेने वैयक्तिक द्वेष होते. पण तुम्ही जातीपातीचा बहुजन समाज आणि अल्प समाज, ब्राह्मण आणि ब्राह्मणेतर असा जर तुम्ही चष्मा लावला असेल तर तुम्हाला हे सगळे दोष दिसणारच आहेत. आम्ही हा चष्मा लावलेला नाही आहे. आम्ही एकतेकडे जाणारे आहोत, हिंदू एकतेकडे जाणारे आहोत. त्याच्यामुळे आम्हाला हे प्रश्न पडत नाहीत आणि याची उत्तरं आम्ही देऊ शकत नाही, देणारही नाही. ती स्पर्धा होती ना, त्या काळामधली ती स्पर्धा होती. आज आपल्या कॉलनीमध्ये ह्याच्यामध्ये कोणी मोठा झाला तर दुसरे शेजारचा द्वेष करतो. तशाच तऱ्हेने आपल्या गावातला माणूस, त्याला लोक मानायला लागली तर दुसरे लोक द्वेष करतातच ना. आज इकडे कीर्तनकारामध्ये सुद्धा होतं ना, काही कीर्तनकाराला जास्त बोलवायला लागलं, त्याला जास्त मागणी आली का दुसरे कीर्तनकार त्याचा द्वेष करायला लागतं. आजही आहे ना. अहो, तुमच्या राजकारणामध्ये सुद्धा आहे ना. तो आमदार पुढे गेला, हा दुसरा आमदार काय करतोय, मी 4 वर्षापासून आमदार आहे आणि तो आता 1 वर्षामध्ये मंत्री झाला, तर तो द्वेष करत नाहीत का? मारामाऱ्या होतात, खुनं होतात, खुनं पडतात. बघा तुमच्या उस्मानाबादमध्ये काय झालं ते. 18वा प्रश्न आहे, शिवशाहू फुले आंबेडकरांचे पुरोगामी
आणि समतावादी विचार तुम्हाला पटतात का नाही पटतात, हा प्रश्न काय करतायत तुम्ही विचारण्याचं कारण काय? आम्ही हिंदू धर्म समतावादीच आहे आणि आम्ही आधुनिकतेच्या दृष्टीने देखील समतावादीच आहे. जातीपातीचे भेद आम्ही मानत नाही आणि सामाजिक विषमता ही हिंदू धर्माला मारक आहे आणि हिंदू धर्माच्या विकासासाठी बाधक आहे असा आमचा ठोस विचार आहे. आणि याच्यासाठी शाहू, फुले आणि आंबेडकर, बाबासाहेब आंबेडकर यांनी जी 100 वर्षापूर्वी जे काही 100 किंवा 120 वर्षापूर्वी जे काही काम केलेलं आहे त्याला आम्ही मान्यता देतो ना. त्यांचे समतेचे विचार आम्हाला पटतात ना, आम्ही आमच्या जीवनामध्ये आचरणामध्ये आणतोय. पाहिजे असेल तर आमच्या देवळामध्ये येऊन तुम्ही पहा, दिवाळीला येऊन तुम्ही पहा की आम्ही ही जाती व्यवस्था मानतो की नाही म्हणतो, छुआछूत मानतो की नाही, उच्च नीचता मानतो की नाही, याचा तुम्ही विचार करा. बघा, आमच्याकडे येऊन बघा, तुम्ही आमच्याशी बोला, आमच्या गावामध्ये विचारून बघा, तुम्हाला कळेल. आम्ही शाहू, फुले आणि आंबेडकर यांनी जी समतेची शिकवणूक दिलेली आहे ती आम्हाला पूर्णपणे मान्य आहे आणि त्याविषयी शाहू, फुले आणि आंबेडकर यांच्याविषयी आम्ही ऋणी आहोत. ती आम्हाला पूजनीय आहेत. याच्यापेक्षा आम्ही तुम्हाला काय सांगू शकू. पण त्यांचं तत्वज्ञान म्हणून जर तुम्ही काय तुम्ही माना आणि तुमचा आंबेडकरवादी बना आणि राम मानू नका, कृष्ण मानू नका, 12 प्रतिज्ञा करा, ह्या गोष्टी आम्ही का म्हणून करू हव्या? कशासाठी? आम्हाला काही कमी नाही आहे ना. तुम्हाला नाही पटलं, तुम्ही सोडून गेलेत, निघून गेलेत, पण आम्ही का करावं? आम्हाला फुले, शाहू आणि बाबासाहेब आंबेडकर यांची शिकवणूक पुन्हा एकदा सांगतोय, आम्हाला मान्य आहे. समतेची शिकवणूक आम्हाला मान्य आहे. आम्ही आमच्या व्यवहारामध्ये समताच मानणार आहात आणि कुठल्याही तऱ्हेने जातीभेद आम्ही करणार नाही आहोत. पण तुम्ही हडेलप्पी कराल तर ते आम्ही मानणार नाही. महाराष्ट्राचा परिचय काय? तुम्ही पुरोगामी आणि प्रतिगामी करणारे शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र असं तुम्ही म्हणणार ना, हे आम्हाला मान्य नाही. महाराष्ट्र हा ज्ञानोबा तुकोबाचा महाराष्ट्र, शिवरायाचा महाराष्ट्र आहे आम्ही मानतो आणि मानणार, मानत राहणार. पण तुम्ही वेगळे व्याख्या करत असणार, तुम्ही वेगळ्या तऱ्हेने बोलत असणार, तुम्ही राजकारणाचे विषय आणणार असाल तर त्यांचा आम्हाला पूर्णपणे विरोध आहे. परत एकदा सांगतोय, शाहू, फुले, आंबेडकर हे आम्हाला वंदनीय आहेत. ते आमच्या हिंदू धर्माचे सुधारक आहेत. त्यांनी कितीही आमच्यावर टीका केल्या असल्या तरी ते हिंदू धर्माचे सुधारकच होते हे आम्ही पूर्णपणे मानतोय आणि आमच्या जीवनामध्ये त्यांना एक प्रकारचं वेगळं सुधारक म्हणून स्थान आहे. पण महाराष्ट्र कोणाचा असं तुम्ही म्हणाल तर महाराष्ट्र ज्ञानोबा तुकोबाचा आणि शिवबाचा, गो ब्राह्मण प्रतिपालक जो शिवराय आहे, हिंदू पदपादशाहीचा जो राजा आहे तो आमचा राजा आहे, आम्ही मानणार. विसावा प्रश्न शेवटला आहे. रामदास स्वामीचा वारकरी संप्रदायाशी काही संबंध नाही आणि ते छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु नव्हते, हे तुम्हाला मान्य आहे का? ओ, रामदास स्वामी आणि वारकरी संप्रदायाचा काळ कुठला होता तो तर सांगा ना.
17वं शतक ना, त्या 17व्या शतकामध्ये आम्ही नव्हतो ना. मग आता ते प्रसंग जो आहे हा ऐतिहासिक प्रसंग आहे. तर मग ह्या ऐतिहासिक प्रसंगाचा जे संशोधन करायचे ते इतिहास संशोधक करतील, निष्पक्षपाती इतिहास संशोधक करून. तुम्ही हाडेलप्पे करून तुम्ही हे वेगळे होते आणि ते वेगळे होते आणि त्यांचा संबंध होता की नव्हता, की रामदासाचे शिवाजीचे गुरु रामदास होते की नव्हते, हे आम्हाला तुम्ही कसं काय विचारता? आम्ही काही त्या काळामध्ये नव्हतो ना. आणि त्या काळामधले जे काय संबंध होते ते इतिहास संशोधक सांगतील. आम्हा भाविकांना याच्याशी काहीही घेणं देणं नाही. शिवाजी राजा हा आम्हा हिंदूंचा राजा होता. रामदास स्वामी हे वैष्णव राम संप्रदायाचे महान संत होते आणि राष्ट्राविषयीची ज्योत तेवत ठेवणारे होते. आमच्या दृष्टीने ते पूजनीय आहे, महान आहेत आणि आदरणीय आहेत आणि संत. आणि वारकरी संप्रदायाच्या विषयी तर आमचा घट्ट संबंध आहे. वारकरी संप्रदायाचे ज्ञानोबा तुकोबा हे आमचं प्रेरणास्थान आहे, श्रद्धेचं स्थान आहे. त्यांच्याविषयी आम्हाला काय बोललंच नाही. ते आमचं जीवन आहे, तो आमचा श्वास आहे, तो आमचा प्राण आहे. तेव्हा त्यांच्याविषयी काय बोलायचं? या तिघी ज्यांची तुम्ही उल्लेख केलेला आहे, रामदास स्वामी, ज्ञानेश्वर तुकाराम आणि शिवाजी, तर हे सगळे आमचे आदरणीय पूजनीय व्यक्तिमत्व आहेत, संत मंडळी व्यक्तिमत्व आहेत. आणि हा आम्ही सनातन हिंदू धर्मीय यांना अत्यंत प्रेमाने मानतो आणि आमच्या जीवनामध्ये ज्यांचा आचार विचार वाढवतो. आता तुम्ही माना किंवा मानू नका, म्हणजे तुम्ही मानत नाही म्हणून आमच्याकडे तुम्ही आपराधिक बोटाने अंगुली प्रदेश करतायत, ते आम्हाला मान्य नाही आहे ना. तुम्ही हे हडेलप्पी करू नका ना. व्यक्तिगत लोकांची मतं वेगवेगळी असू शकतात, अभिव्यक्ती वेगवेगळी लोकांची वेगवेगळी असू शकतात, हे मला मान्य आहे. ते तुम्हाला अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य मिळालं म्हणजे तुम्ही दुसऱ्यांच्या मताची दुसऱ्यांना भावनाला आहत कराल, ही गोष्ट जमणार नाही. विकास लवांडे, तुम्ही संशोधकाचा आणि याचा आव आणून शेळीच्या कातडीमधले लांडगे आहेत, लांडगे. तुम्ही हिंदू धर्माला उद्ध्वस्त करण्यासाठी, हिंदू धर्माला मानखंडना करण्यासाठी, हिंदू धर्माला दुसरीकडे नेण्यासाठीचा सगळा प्रयत्न करतायत. हा आम्ही ओळखलेला आहे, म्हणूनच आम्ही काय करतोय, तुमच्याशी वाद घालतोय. तुमच्या 20 प्रश्नाची उत्तरं आम्ही दिलेली आहेत. अजून काही 5 प्रश्न असतील सांगा, तेही त्याच्याशी आम्ही बोलायला तयार आहोत. विकास लवांडे, आम्ही तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नाची उत्तरं दिलेली आहेत आणि ती सुद्धा प्रमाणाने तर्काने बरोबर करून दिलेली आहेत. आम्ही ठोकशाहीचा, शाही फेक शाहीचा विरोध करतो आहे, पण विचाराला विचारानेच उत्तर दिलं पाहिजे, ही आमची प्रामाणिक भावना आहे. तुम्हाला जशा तऱ्हेने अभिव्यक्ती स्वातंत्र्य आमच्यावर टीका करण्याचं होतं, तशाच तऱ्हेने आम्हाला देखील तुम्ही काढलेल्या मुद्द्यांचं खोडायचा आम्हाला देखील अधिकार आहे. वास्तविक तुम्ही आणि मी
यांच्यामध्ये काही दुश्मनी नाही आहे, आपण कधी भेटलेलोही नाही. पण तुम्ही आव्हान दिलं की माझ्या 25 प्रश्नाची उत्तरं द्या, तर उत्तरं दिली आहेत. तुम्हाला पटोत किंवा न पटोत, आमच्याकडे उत्तरं आहेत. 20 लोकांनी जरी उत्तरं दिली नाही तरी मला उत्तर देण्याची लाज वाटत नाही आणि कमीपणाही वाटत नाही. आणि तुम्ही ह्याच्याही पुढे माझ्यावर काहीही ट्रोल केलं, काहीही तुमच्या कंपुटल्या लोकांनी मला सांगितलं किंवा खिल्ली उडवली, तरी आम्ही मान आणि सन्मानासाठी इथे आलेलो नाही आहोत. तुमच्याशी वाद घालतोय, हा हिंदू धर्माच्या अभिमानाने आम्ही वाद घालतोय. आणि हा वाद अशा तऱ्हेने घालण्याची आम्हाला विवेकानंदांनी आम्हाला प्रेरणा दिलेली आहे. शिकागोला जात असताना एका पादऱ्याने विवेकानंद बरोबर वाद घातला आणि हिंदू धर्माचे तो खंडना करायला लागला. तडकाफडकी रागामध्ये विवेकानंद म्हणाले, तुझी बकवास बंद कर, बडबड बंद कर. माझ्या हिंदू धर्माचा अपमान मी सहन करू शकत नाही. जर तू ह्याच्या पुढे बोलत राहिला तर तुला उचलीन आणि समुद्रामध्ये फेकून देईन. हे आमचे प्रेरक आहेत. विवेकानंद आमचे प्रेरक आहेत, भाष्यकार आमचे प्रेरक आहेत, तुकोबाराय आमचे प्रेरक आहेत, ज्ञानेश्वर माऊली हे आमचे प्रेरक आहेत. या सगळ्यांचा अपमान आम्ही कशा तऱ्हेने सहन करावा, का म्हणून सहन करावा? तुमचे सगळे मुद्दे खोडलेले आहेत. आता तुमच्याजवळ बोलण्यासारखं काहीही नाही. पुन्हा पुन्हा वेगवेगळ्या व्यासपीठावर त्याच गोष्टी वेगवेगळ्या अँकरकडून तुम्हाला येतील. तुम्हाला याने हिरो बनवलेला आहे आणि सगळे अँकर लोक तुमच्या पाठीमागे आहेत, सगळ्या वाहिन्या तुमच्या पाठीमागे आहेत. मी एकटा कोणाचंही पाठबळ नसताना मी माझ्या छोट्याशा चॅनेलवरून छोटेसे सबस्क्रायबर असताना मी तुमच्याशी वाद घालण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला आवडो न आवडो, शेवा घाला, ट्रोल करा, आणखी काय करायचं असेल ते करा. आमची जीवनं हिंदू धर्माच्या प्रचारासाठी, पाखंड खंडनासाठीच आमची जीवनं आहेत. रामकृष्ण हरी.